नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून स्वामींच्या निर्वाणाबद्दलची कथा जाणून घेणार आहोत। नेमकं स्वामींच्या निर्वाणा दिवशी काय घडलं होतं, अक्कलकोटमध्ये त्या दिवशी वातावरण कसं होतं, याबद्दलची संपूर्ण कथा आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, एके दिवशी वटवृक्षाखाली झोपलेले श्री स्वामी समर्थ पहाटे 4 वाजता उठले आणि बाळप्पांना त्यांनी हुक्का भरून आणण्यास सांगितलं। बाळप्पांनी लगेच त्यांना हुक्का आणून दिला आणि बाळप्पा श्री स्वामी समर्थांचे पाय चेपू लागले। हुक्का पीत पीत तंद्रीत असलेल्या श्री स्वामींनी बाळप्पांना अचानक विचारलं, काय रे, तू येतोस का माझ्याबरोबर? बाळप्पांनी चमकून श्री स्वामी समर्थांकडे पाहिलं। बाळप्पांना श्री स्वामी समर्थांच्या प्रश्नाचा रोग कळला नव्हता। श्री स्वामींच्या दृष्टीतील तेज इतकं प्रखर होतं की बाळप्पा ते तेज सहन न झाल्यामुळे त्यांना मान खाली घालावी लागली। हुक्का पिता पिता स्वामी थोडे हसले आणि म्हणाले, अरे, मला फार फार उंच जावयाचे आहे आणि फार लांबही। येतोस का माझ्याबरोबर? माझी नोकरी करशील का? सुज्ञ बाळप्पांना श्री स्वामी समर्थांच्या बोलण्यातला गंभीर अर्थ आता लक्षात आला होता। बाळप्पा कासावीस झाले। त्यांना राहावलं नाही। एखाद्या लहान मुलासारखं ते रडू लागले। त्यांना शोकावेग आवरत नव्हता। श्री स्वामींनी बाळप्पांकडे पाहिलं आणि म्हणाले, छान, चांगली प्रगती आहे, रडा, जोराने रडा, आत्ताच रडून घ्या। हे शब्द ऐकल्यावर सावरलेल्या बाळप्पांनी आपले डोळे पुसले आणि रडे आवरले। पण आता स्वामींच्या त्या अंतरंगातील प्रिय शिष्याचं मन तर जोरातच रडू लागलं। अश्रू दिसत नव्हते, आवाज येत नव्हता, तरीही बाळप्पा आतल्या आत रडत होते। आता श्री स्वामींनी बाळप्पांना मातेच्या ममतेनं जवळ घेतलं। त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन गुरुमाऊली मायेनं थोपटत होती, त्यांचं सांत्वन करत होती। श्री स्वामी समर्थांच्या लीला आता अधिकाधिक सूचक होऊ लागल्या। समाधीची आकृती श्री स्वामी समर्थ जमिनीवर काढून दाखवू लागले। कोणी मंगलारती करू लागल्यास ती घेऊन पालथी घालून ठेवायचे। असे प्रकार आता सुरू झाल्यानं लोकांच्याही मनानं ठाव सोडला। लोक श्री स्वामी समर्थांच्या जवळून जराही बाजूला होईनासे झाले। श्री स्वामी दिवसेंदिवस जास्तच गंभीर दिसू लागले, पण यावेळचे त्यांचे गांभीर्य अबोलसांद्र होते। अज्ञाताची जणू जवनिकाच। समर्थांची स्वारी तात्या सुभेदारांच्या घरी बसली होती। एवढ्यात तिथंही लोकांची गर्दी जमली। सुभेदाराच्या अंगणात एक कुंडी होती। त्याकडे लक्ष जाताच श्री स्वामींनी सेवेकऱ्यास ती कुंडी मुरलीधराच्या देवळाजवळ असणाऱ्या तळ्याजवळ नेण्यास सांगितली। सेवेकऱ्याने तसं करताच श्री स्वामी स्वतःच गुडघाभर पाण्यात उतरले। लोक जमलेले होतेच। श्री स्वामींनी ती कुंडी स्वहस्ते तळ्यात बुडविली आणि ते वर आले आणि तिथे जमलेल्या सर्व व्यक्तींना म्हणू लागले, रडा, सर्व मंडळी रडा, बोंबा मारा, आत्ताच पोटभर रडून घ्या। घडत असलेला प्रकार पाहून आत्ता मात्र जमलेली मंडळी खरोखरच रडू लागली। एका अबोध भीतीनं लोकांची मनं ग्रासली गेली। बऱ्याच जणांना आता पुढील चिन्ह दिसू लागली होती। श्री स्वामी अचानक उठले आणि जवळील नागणहल्लीकडे चालू लागले। पाठोपाठ भक्त सेवेकरी लोक धावू लागले। नागणहल्लीस जाऊन श्री स्वामी समर्थांनी स्वतःच त्यांचं प्रिय भजन म्हणण्यास सुरुवात केली। शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो।
आणि त्यांच्या मागोमाग जमलेल्या सर्व जणांनी भजनाचा धूमधडाका उडवला. भजन 2 तास चाललं. प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांच्या तोंडून भजन प्रथमच लोकांनी ऐकलं होतं. आता श्री स्वामीराज परतून तात्या सुभेदारांच्या घरी आले. श्री स्वामी समर्थांच्या तब्येतीची बातमी वाऱ्यासारखी अक्कलकोटमध्ये आणि बाहेर गावातही पसरली. सारे शिष्य भक्त यांची अक्कलकोटकडे रीघ लागली. अक्कलकोटी सर्व भक्तगण जमून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करू लागले. आजवर अनेक शतकं धारण केलेला हा भौतिक देह श्री स्वामी समर्थांना आता विसर्जित करावयाचा होता. देहाच्या नावारूपाची निशाणी श्री स्वामींना आता नकोशी झाली होती. लोककल्याणार्थ नित्यमुक्त आणि सर्वतंत्र स्वतंत्र सच्चिदानंद घन श्री स्वामी समर्थांनी धारण केलेला देह आता त्यांना त्यांच्या मूळच्या तेजोवलयात विलीन करून स्वानंद निरंजन साम्राज्यात विहरावे असं वाटत होतं. श्री स्वामी समर्थांनी आता पूर्ण अन्न वर्ज्य केलं होतं. सगळेजण श्री स्वामींसमोर दिनवाणे चेहरे करून बसले होते. श्री स्वामी म्हणाले, अरे असे बसलात काय? रडा तरी नाहीतर हसा तरी. परंतु हसणं किंवा रडणं समस्त भक्तमंडळींच्या हातात नव्हतंच. कुणीतरी स्वामींना विचारलं, स्वामी आपण कधी उठाल? तेव्हा स्वामी हसून म्हणाले, उठेन उठेन, परंतु डोंगर बोलतील तेव्हा उठेन. पंढरीला आग लागली म्हणजे उठेन. सर्व लोकांच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. आजवर ज्यांच्या छायेत आपण निभ्रांत आणि निश्चिंत वावरलो ती छाया आता हळूहळू नाहीशी होणार. ही कल्पना सुद्धा लोकांना सहन होत नव्हती. श्री स्वामी समर्थ तात्या सुभेदारांच्या घरातच होते. त्यांची तब्येत आता अजूनच बिघडली. श्री स्वामींनी शरीराची काया त्यागण्याआधीचा अंतिम खेळ आता सुरू केला होता. सर्व भक्त आणि शिष्य मंडळींनी श्री स्वामींना मुरलीधराच्या देवळात हलवलं. दुसऱ्या दिवशी प्रकृतीस जरा आराम वाटला म्हणून मेण्यात बसवून नागणहल्लीच्या आमराईत गेले आणि 4 दिवस तिथेच स्वस्थपणे राहिले. सर्व भक्त आणि सेवेकरी आता अक्कलकोटास परत जाऊया असं सुचवू लागले. श्री स्वामी समर्थांनीही होकार दिला. ते सर्वांसह त्यांच्या अत्यंत प्रिय ठिकाणी म्हणजेच वटवृक्षाखाली येऊन राहिले. परंतु 2-3 दिवसांनी श्री स्वामींना ज्वर येऊ लागला. भोळ्या बाबड्या लोकांनी आणि भक्तांनी श्री स्वामी समर्थांना आराम वाटावा म्हणून अनेक व्रतवैकल्य, अनुष्ठानं आणि प्रार्थना सुरू केल्या. सर्वांनाच आजवर ज्यांच्या कृपेमुळे आराम मिळत गेला ते सारेजण आता श्री स्वामींना आपल्या कृपानिधनाला आराम मिळावा म्हणून प्रार्थना करू लागताच श्री स्वामी हसले आणि उपनिषदातील वाक्य म्हणाले, नवारे पत्यू कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. तर मंडळी, अखेर तो दिवस उजाडला. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 1878 चैत्र वद्य त्रयोदशीची सकाळ उजाडली. अक्कलकोटात सकाळपासूनच उदास वातावरण निर्माण झालं होतं. सूर्य ढगाळ लपला, वायू तटस्थ झाला, पण स्वामी मात्र हसत होते. श्री स्वामींच्या तोंडी त्यांचं प्रिय भजन चालूच होतं. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. श्री स्वामींच्या जवळ कृष्णप्पा, श्रीपाद भट, गणपतराव, बाळप्पा, सुंदराबाई, बाबूराव मामलेदार, बर्वे कारभारी, खाजगी कारभारी, रंगराव पागे, रामाचार्य अवधानी, राजवैद्य, ग्रामजोशी, राजोपाध्याय होते. हजारो लोकांचा जनसमुदाय वडाच्या झाडाखाली गोळा झाला होता. परंतु सर्वत्र वातावरण शांत आणि स्तब्ध होतं. अक्कलकोटात जिकडे तिकडे माणसंच माणसं दिसत होती. एवढ्यात श्री स्वामींजवळ नेहमी असणारी गाय तिथं आली आणि स्वामींसमोर उभी राहिली. श्री स्वामींनी तिच्या पाठीवर हात फिरवला. तिच्या डोळ्यातून अश्रूंचे मोठे मोठे थेंब टपाटप पडत होते. त्या मुक्या जनावराला देखील परमात्मा सोडून जाणार
याची चाहूल लागली होती. आज श्री स्वामींसमोर आलेली प्रसादाची सर्व ताटे श्री स्वामी आपल्या गायीस आणि अन्य जनावरास स्वहस्ते खाऊ घालीत होते. आपल्या कफनी छाट्या श्री स्वामींनी त्यांच्यावर पांघरल्या. गळ्यातील रुद्राक्षांची माळ वटवृक्षासमोरील विहिरीत विसर्जित केली. आपल्या हातातील श्री स्वामी समर्थ अशी अक्षर कोरलेली अंगठी बाळप्पांना जवळ बोलावून त्यांच्या हातात घातली आणि छाटी आणि पादुका देऊन ध्वज उभारून मठ स्थापण्यास सांगितले. बाळप्पांना सतत औदुंबराच्या छायेत राहा असंही सांगितलं. श्रीपाद भटाला वडाची मुळे खणत बैस असं म्हणाले. कोणास काही तर कोणास काही सांगून सर्वांचं समाधान केलं. सुंदराबाईंनी मोठी मिनतवारी करून 2 चमचे पेज श्री स्वामी समर्थांना भरवली. त्या मातेस परमात्म्याच्या तोंडी अंतिम काळी घास भरवण्याचं भाग्य लाभलं. जमलेल्या हजारो लोकांच्या डोळ्यातील अश्रुधारा थांबत नव्हत्या. वटवृक्षाखाली विराजमान झालेल्या श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी जो तो धडपडत होता. श्री स्वामी समर्थांना ज्वराचा त्रास होता. अशा परिस्थितीतही श्री स्वामींनी आपल्या भक्तांना आणि सेवेकऱ्यांना त्यांना स्नान घालण्यास सांगितलं. स्नान झाल्यावर 2 पळ्या आचमन केलं. वेदमंत्रांचा अनवरत घोष चालू होता. सर्वांनी मिळून श्री स्वामी समर्थांची पाद्यपूजा आणि आरती केली. केशर कस्तुरी अर्पण केली. सर्व ब्रह्मांडाला भेदून जाईल अशा आवाजात श्री स्वामींचा जय जयकार केला. भुजंगानं श्री स्वामींना उठवून तक्क्यास टेकून बसवलं. श्री शालिवाहन शके 1800 म्हणजेच इसवी सन 1878 मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी बहुधान्य नाम संवत्सरी चैत्रमास कृष्ण पक्षी उदयघनी वसंत ऋतूत प्रीतियोग रेवती नक्षत्रावर सर्व ग्रह परमात्म्याच्यासाठी शुभस्थानी विराजमान झाले आणि या अमृत मुहूर्तावर श्री स्वामींनी बसून स्वस्तिकासन घातलं. आपली प्रेमस्निग्ध नजर सर्व जनसमुदायावर फिरवली. सगळीकडे शांतता पसरली. प्रत्येक जण श्री स्वामींच्या शब्दब्रह्मासाठी आसुसला होता. श्री स्वामी समर्थांनी मंद स्मित केलं आणि सर्वांना उद्देशून श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक आपलं अखेरचं वचन म्हणून म्हटला. सर्वजण कानात प्राण आणून ऐकत होते. स्वामी म्हणाले, अनन्याश्चिंतयन्तो माये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. श्री स्वामींनी परत एकदा आपल्या अमृतमय दृष्टीनं सर्वांकडे पाहिलं. आता हे फक्त अखेरचे. अनेक शतकानंतर अखेरचं श्री स्वामी समर्थांचं मंगल दर्शन होतं. अनावर अश्रूंच्या सरीवर सरी कोसळत असतानाही लोकांनी भक्तांनी हे स्वामी समर्थांचं भाग्यायत दर्शन कसंबसं घेतलं. श्री स्वामी पुनश्च हसले. प्रसन्न, शांत आणि निर्मळ असं मनोज्ञ हास्य श्री स्वामींच्या मुखावर विलसत होतं. आता श्री स्वामींनी महाप्रयाणासाठी अखेरचं पाऊल उचललं. श्री स्वामी समर्थांच्या सहस्रारातून दिव्य प्रखर तेजाचा लोळ हिरण्यगर्भाकडे झेपावला. 730 वर्षांचा भौतिक देहातील अद्भुत प्रवास संपवून परमात्मा परत त्या दिव्य हिरण्यगर्भात परतला होता. श्री स्वामी समर्थांच्या गायीनं एकच हंबरडा फोडला. स्तब्ध झालेला हजारोंचा जनसमुदाय भानावर आला. आक्रोश करू लागला. हजारोंच्या त्या जमावानं गगनभेदी जय जयकार केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी राजाधिराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गोरज मुहूर्त होता. संध्याकाळची सोनेरी किरण होती. सर्व पंचमंडळी, कारभारी आणि सेवेकऱ्यांनी विचार विनिमय करून योगीराज श्री स्वामी समर्थांचा पंचभूतात्मक देह चोळप्पांनी अगोदरच आपल्या घरी बांधून ठेवलेल्या गुफेत समाधिस्थ करण्याचं ठरवलं. भक्तश्रेष्ठ चोळप्पा यांच्यासाठी श्री स्वामी अक्कलकोटी आले होते.
चोळप्पांनी अगोदरच आपल्या घरी बांधून ठेवलेल्या गुफेत श्री स्वामींचा देह समाधिस्थ करून त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं. नरसप्पा सुतार वगैरे प्रभूतींनी श्री स्वामींसाठी विमान बनवलं. हजारो फुलांचे हार, सुगंधी द्रव्यांचा ढीग जमला होता. श्री स्वामी समर्थांचा देह पुष्पशय्येवर बसवण्यात आला. मंत्रघोष चालूच होता. नाना वाद्ये वाजू लागली. वटवृक्षाखालून निघालेली ही मिरवणूक वाजत गाजत बुधवार पेठेतील चोळप्पांच्या घरी आली. आधीच तयार असलेल्या गुफेत श्री स्वामी समर्थांना विराजमान करण्यात आलं. सुगंधी अत्तराचं स्नान घालून कस्तुरीचा टिळा मस्तकी लावला. अनेक शतकं ज्या देहानं लोककल्याणार्थ आपलं अस्तित्व राखलं होतं त्या पार्थिव देहाचं सर्वांनी अंतिम दर्शन घेतलं. अज्ञाताच्या प्रवासास निघून गेलेल्या समर्थांचा परत एकदा सर्वांनी जय जयकार केला. अक्कलकोटचे सर्वच रस्ते आता फुलांनी झाकले गेले होते. श्री स्वामी समर्थांची अंतिम मिरवणूक यात्रा वटवृक्षाखालून रवाना होऊन गेल्यावर भक्तश्रेष्ठ सेवेकरी ज्योतिबा पांडे एकटेच आता वडाची मुळं हातात धरून स्फुंदून रडत उभे होते. फुलांचे आणि सुगंधी द्रव्यांचे प्रचंड ढीग पडले होते. ज्योतिबांनी साश्रू नयनांनीच आवराआवर चालू केली. प्रत्येक उचललेला पुष्पहार हृदयाशी लावून ज्योतिबा भाळी लावत होते. भानावर येऊन नंतर ज्योतिबाही बुधवार पेठेतील चोळप्पांच्या घराकडे निघाले. ज्योतिबा बुधवार पेठेत पोचले तेव्हा समाधीचे चिरे लावून झाले होते. आतापर्यंत स्वतःवर ताबा ठेवणारे ज्योतिबा अंतर्बाह्य हलून गेले होते. समाधीसमोर दंडवत घालून ते खाली कोसळलेच. ज्योतिबा तिथून उठेनात असं पाहिल्यावर कुणीतरी पाणी आणण्यास धावले. पाणी मारूनही ते सावध झाले नाहीत, कारण ते गाढ समाधीत होते. ही समाधी आता त्यांच्या मालकानेच प्रत्यक्ष उतरवली तरच उतरणार होती, अन्यथा नाहीच. जिथं श्री गुरु तिथं शिष्य. श्री स्वामी समर्थच आता या अंतरंगी शिष्याची जागा ठरवणार होते. सर्व लोक श्वास रोखून पाहत होते. तेवढ्यात समाधीच्या आतून श्री स्वामी समर्थांची दिव्यवाणी सर्वांनाच ऐकू आली. ज्योती जहाँ तू वहाँ मैं, उठो हम गया नहीं जिंदा है. हे दिव्य वचन वातावरणात घुमताच ज्योतिबा तात्काळ समाधीतून उठले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. त्यांनी बाळप्पांना कडकडून मिठी मारली आणि दोघे सतशिष्य आता आनंदानं रडू लागले. तर मंडळी, सनातन धर्माचं पुनरुज्जीवन करण्या परब्रह्म अवतरले. 730 वर्षे भ्रमण करूनी अपूर्व कार्य केले. योग सामर्थ्याच्या तेजे उजळून भारतवर्ष तळपू लागले. देह ठेविला तरी समाधीतूनी वचन भक्तांना दिदले की हम गया नहीं जिंदा है, हम गया नहीं जिंदा है. तर मंडळी, आशा करते स्वामींच्या महानिर्वाणाचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.